भारतीय जनता पार्टीचे अनिल जाधव यांना उमेदवारी न दिल्याने लोकाग्रहास्तव त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय। अनिल जाधव यांचा दांडगा जनसंपर्क, भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी असलेली घट्टनाळ, ओबीसी मतदारांवर त्यांचा असलेला प्रभाव आणि कार्यशैली यामुळे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा प्रवास आता खडतर होणार आहे। गेल्या 40 वर्षांपासून अनिल जाधव हे भाजपमध्ये सक्रिय आहेत। भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचाही जाधव यांना पाठिंबा आहे। मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क मोठा असून त्या जोरावरच त्यांना भाजपकडून तिकीट दिलं जाईल असं बोललं जात होतं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील जाधव यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक होते। मात्र एकनाथ शिंदे यांनी नाशिकची जागा प्रतिष्ठेची केल्याने त्यांनी हट्ट करून या जागेवर हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली। ही रणनीती जाधव यांच्या अपक्ष अर्ज भरल्याने फोल ठरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। कुशल उद्योजक म्हणून जाधव यांची ओळख आहे। महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने मराठा समाजाचा उमेदवार दिलाय। त्यानंतरच्या काळात युतीच्या पदाधिकाऱ्यांनी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांना निवडणुकीतून माघारही घ्यायला भाग पाडले। त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे। अनिल जाधव यांच्या रूपाने ही नाराजी दूर होणं शक्य होते। जाधव यांनी माळी समाजासोबतच इतरही ओबीसी समाजाचे संघटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांच्याकडे नाशिकच्या विकासाची ब्लूप्रिंट देखील तयार आहे। दूरदृष्टिकोन असलेल्या नेत्याची नाशिकला गरज भासल्याने ही गरज जाधव यांच्या रूपाने भागू शकते। त्यामुळे त्यांच्या अपक्ष उमेदवारीने भल्या भल्यांना घाम फुटलाय। विशेषतः महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना जाधव यांची उमेदवारी जड जाणार आहे। या उमेदवारीतून मतांच्या विभागणीचाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो। नाशिक लोकसभा निवडणुकीत लढणार आणि जिंकणारच असा निर्धार जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी, नाशिक।